SNX मराठी, सिद्धेश्वर न्यूज एक्सप्रेस, सत्यासाठी SNX सोबत. सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने केंद्र शासनाच्या अमृत 1 योजनेअंतर्गत देसाईनगर येथे उभारण्यात येत असलेले 20 MLD क्षमतेचे अत्याधुनिक मलनिस्सारण प्रक्रिया केंद्र अंतिम टप्प्यात आले आहे. या प्रकल्पाची महापौर विनायक कोंडाल व आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांनी प्रत्यक्ष पाहणी करून कामांचा आढावा घेतला. या प्रकल्पाद्वारे शहरातील सांडपाण्यावर वैज्ञानिक पद्धतीने प्रक्रिया करून पर्यावरणपूरक व्यवस्थापन करण्याचा उद्देश आहे. मलनिस्सारण केंद्रातील सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी आवश्यक असलेल्या टाक्या, प्रायमरी सेंट्रिफ्यूज युनिट, क्लोरीन युनिट आणि ब्लोअर रूम आदी महत्त्वाची कामे मक्तेदार दास ऑफशोर यांच्या माध्यमातून पूर्ण करण्यात आली आहेत. तसेच सांडपाणी उचलण्यासाठी आवश्यक असलेले पंप हाऊस व वीज यंत्रणेचे कामही जवळपास पूर्ण झाले आहे. या अंतर्गत ट्रान्सफॉर्मर, डिझेल जनरेटर, मेकॅनिक स्क्रीन, इलेक्ट्रिक क्रेन आणि HD पॅनल यांसारख्या यंत्रणांची उभारणी मक्तेदार सुहास इलेक्ट्रिकल यांच्या मार्फत करण्यात आली आहे. मलनिस्सारण केंद्र सुरळीतपणे चालवण्यासाठी आवश्यक असलेली 11 kV विद्युत जोडणी महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीकडून मिळण्यासाठी महापालिकेकडून कार्यवाही सुरू असल्याची माहिती देण्यात आली. या पाहणीवेळी अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे, नगरसेवक शिवाजी वाघमोडे, व्यंकटेश कोंडी, सिद्धेश्वर कमटम, सात्विक बडवे यांच्यासह सार्वजनिक आरोग्य अभियंता व्यंकटेश चौबे, सहाय्यक अभियंता नितीन अंबिगार, रामचंद्र पेंटर, झोन अधिकारी नंदकुमार जगदाणी उपस्थित होते. तसेच प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार महाराष्ट्र जीवन प्राधिकरणकडून कार्यकारी अभियंता प्रवीण पाटील, उप अभियंता राजकुमार आवळे, शाखा अभियंता हरीश, अभियंता कासिम नदाफ यांनीही प्रकल्पाच्या प्रगतीची माहिती दिली. यावेळी मान्यवरांनी कामांची पाहणी करून प्रकल्प लवकर पूर्ण करून कार्यान्वित करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या. प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर शहरातील सांडपाण्याचे शास्त्रोक्त व्यवस्थापन होऊन पर्यावरण संवर्धनासह नागरिकांना मोठा फायदा होणार असल्याचा विश्वास व्यक्त करण्यात आला.